हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल। तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये। आणि तुम्ही बघा की मी क्रॉफर्ड मार्केटला आम्ही गेलेलो म्हणजे गणपतीसाठी काही डेकोरेशनचं वगैरे सामान तुम्हाला दाखवणार आहे की मी क्रॉफर्ड मार्केटमधनं काय काय घेतलंय। तर की क्रॉफर्ड मार्केटमध्ये बऱ्याच वस्तू भेटतात जिकडनं तुम्ही म्हणजे होलसेल सामान भेटतं खूप, त्याच्यातनं आपण आपला स्वतःचा बिझनेस तयार करू शकतो। आणि जेव्हा आपण लार्ज क्वांटिटीमध्ये सामान घेतो तेव्हा ते दुकानदार जे असतात ते आपल्याला अजून काही त्याच्यामध्ये प्राइस वगैरे कमी करून देतात। सो आणि क्रॉफर्ड मार्केट म्हणजे असं आहे की जिकडे आपल्याला सगळं सामान एकत्र म्हणजे एका ठिकाणी भेटतं। जसं की आपले चॉकलेट्स वगैरे, बेकरीचं सामान, केक बनवायचं सामान, परत जेवढे काही आपल्याला बिझनेस करायचे असतात जनरली ते सगळं सामान एका साईडला भेटतं। तर आता मी तुम्हाला फायनली दाखवते की मी क्रॉफर्ड मार्केटमधनं काय काय आणले। तर हा नेक्स्ट डे आहे, म्हणजे काल आम्ही गेलेलो आणि आज सकाळी ॲक्च्युली आम्ही सकाळी म्हणजे 12-1 वाजता आम्ही कल्याणला गेलेलो। बिकॉज क्रॉफर्ड मार्केटमध्ये असे कपडे मिळत नाही आणि गणपती आणि कपडे तर घेणारच ऑब्व्हियसली। सो ह्याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवीन की कल्याणमध्ये आज आम्ही जी शॉपिंग केली आहे, मला, मम्मीला, सोनूला किंवा जे काय आम्ही घेतलंय सामान ते सगळं तुम्हाला मी नेक्स्ट व्हिडिओ दाखवेन। आणि तो व्हिडिओ खूप सुंदर होणार आहे बिकॉज मी खूप छान छान ड्रेसेस घेतलेत, म्हणजे मला ते आवडलेत। तुम्ही कमेंट करून सांगू शकता तुम्हाला कसे वाटलेत। तर आता मी तुम्हाला क्रॉफर्ड मार्केटमधनं काय काय आणले ते दाखवते। तर सगळ्यात पहिले डेकोरेशन। तर हे डेकोरेशन जे दीदीने आणि घेतलंय त्यांच्या घरच्या गणपतीसाठी। तर ह्याच्यामध्ये ह्या ना अशा माळा आहेत, सेकंड मी तुम्हाला दाखवते। त्या बघा, ह्या व्हाईट माळा आहेत, ठीक आहे। आणि आम्ही कलरमध्ये माळा घेतल्यात, व्हाईट घेतल्यात 6 आणि ह्या पिंक आहेत, म्हणजे डेकोरेशनला मागे आम्ही लावणार आहेत। तर असे आम्ही 6 पीसेस घेतलेत, 6 व्हाईट घेतलेत आणि 6 असे कलरफुल घेतलेत पिंक आणि व्हाईट मध्ये। तर ह्याची जी कॉस्ट आहे ना ती आम्हाला बसली आहे 450 समथिंग। त्याच्यामध्ये आम्हाला 12 पीसेस भेटलेत, म्हणजे हे जे व्हाईट वाले आहेत ना ते जर 12 घेतले असते तर अजून स्वस्त बसले असते, बट हे पण छान वाटतात। तर मग आम्ही दोन्ही पण घेतले आहेत, मी तुम्हाला दाखवते आता जे आहेत ते। तर हे बघा, हे असे 12 पीसेस आहेत। सोनूने जरा हेल्प घेतली कारण ते खूप जास्त होते, ते शीट नाही येत नव्हते। सो हे आणि हे खूप सुंदर, किती क्यूट आहे बघा ना, सुपर क्यूट। तर ही पर्टी घेतली आहे, दीदीने घेतली आहे गणपती समोर फळं वगैरे ठेवायला आपण ह्याच्यामध्ये असं व्यवस्थित ते रचून ठेवू शकतो त्याच्यासाठी। तर हे आम्हाला सुंदर असे डेकोरेशनचे पीसेस भेटलेत आणि हे आपण असं पडद्याला वगैरे डेकोरेशनसाठी लावू शकतो। त्यानंतर आम्ही एक लाइटिंग घेतलंय, मी तुम्हाला हे जस्ट पेटवून दाखवते कसं वाटतंय ते। तर ही जी लाइटिंग जी आहे ती आम्ही 35 मीटर्स भेटली आहे आम्हाला ह्याच्यामध्ये। तर मी ते स्विच ऑफ करते शॉक लागायच्या आधी। जर एक मी टेबल घेतलंय, स्टडी टेबल, तर ऑनलाईन मी सर्च केलेलं बट मला एवढं चांगलं पीस मिळत नव्हतं। मग आम्हाला त्या दिवशी क्रॉफर्ड मार्केटमध्ये हे भेटलं, तर हे किती छान आहे बघा। तर आम्ही केक शॉपमधून एक बाउल घेतलाय, कारण म्हणजे हा मला केक बनवायला वगैरे लागतो। कारण जे आपण स्टीलचे बाउल्सचे वापरतो त्याच्यामध्ये सगळं साईडला चिकटून राहतं, पण ह्याच्यामध्ये चिकटून नाही राहत, सगळं आपण व्यवस्थित साईडला चिकटलेलं काढून घेऊ शकतो। आणि आम्हाला खूप दिवसापासून घ्यायचा होता, सो मी हे घेतलंय। आणि तिथूनच मी ही ॲल्युमिनियमची शीट घेतली आहे, कारण ही याच्यामध्ये जसं बराच युजेस आहे ह्याचे, त्याच्यामुळे हे घेतलं। आणि स्पेशली पिझ्झा वगैरे बनवायला ही बरी पडते। सो त्यानंतर दीदीने मम्मीसाठी एक पर्स परचेस केली आहे, सुपर क्यूट पर्स। तिचा कलर किती सुंदर आहे बघा। हिला आपण हँडबॅग म्हणून पण वापरू शकतो, त्यासाठी त्यांनी हा बँड दिलाय। आणि स्लिंग बॅग म्हणून पण वापरू शकतो, सो त्यांनी हा बँड दिला। त्यानंतर मला हे फ्लिप फ्लॉप्स आवडलेले, त्यामुळे मी हे घेतलेत। तर हे चप्पल आहेत, मला खूप आवडलेले, दुकानामध्ये बघितल्या सो मी लगेच परचेस केले थे। तर हे अजून 3 आम्ही फ्लिप फ्लॉप्सचे हे घेतलेत आणि हे 3 सेम घेतलेत। हा एक कलर घेतलाय, हा एक घेतलाय आणि हा एक आहे। ह्याच्या व्यतिरिक्त पण छोट्या मोठ्या काय वस्तू आहेत त्या घेतल्यात। तर हे आम्ही डॉक्टर रशीलचे फेस शीट्सचे ते घेतले आणि 30 रुपीज इच भेटलाय आम्हाला। तर वेगळे वेगळे व्हेरियंट्स आहेत त्याच्यामध्ये, ते घेतलेत मला आणि दीदीला। सगळं सामान आम्ही घेतलंय क्रॉफर्ड मार्केटमध्ये। आणि तुम्हाला पण क्रॉफर्ड मार्केटला तुम्ही पण नक्की व्हिजिट करा, तुम्हाला खूप छान एक्सपिरियन्स मिळेल आणि चांगल्या वस्तू पण मिळतील चांगल्या भावात। तर हा व्हिडिओ जो आहे मी इथेच संपवते आणि उद्या येणारे आपला आम्ही कल्याणला काय काय शॉपिंग केली आहे कपड्यांची स्पेशली, तो वाला व्हिडिओ। आणि तो व्हिडिओ पण नक्कीच खूप छान होणार आहे, तो व्हिडिओ पण आवर्जून बघा, उद्या मी पोस्ट करेन। तर
हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका, बिकॉज मी आता नवीन नवीन गोष्टी काय काय एक्सप्लोर करते आणि मी तुम्हाला पण दाखवायचा पूर्ण प्रयत्न करते. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. सो आताचा व्हिडिओ मी इथेच संपवते. पुन्हा भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.